कुणाल कामरा यांनी विरोधी पक्षाकडनं पैसे घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती व्यंगात्मक गीत सादर केल्याचा आरोप शिवसेनेचे विभागाध्यक्ष कुणाल सरमळकर करतायत आणि या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी व्हावी असा पत्र त्यांनी राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखे पोलिसांकडे दिलेलं आहे. आपल्यासोबत कुणाल सरमळकर आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात. कुणालजी, नेमकं तुमचा आरोप आहे की तुमच्याकडे काही पुरावे आहे, तुमच्याकडे काय माहिती आहे? दिशा सॅलियनचं प्रकरण हे जोरात गाजते सध्या अधिवेशनात. ते प्रकरण म्हणून कसं डायव्हर्सिफाय करायचं, त्या प्रकरणातून कशी पळका काढायची, त्याच्यासाठी या माणसाला त्यांनी पैसे देऊन हे काम केलेलं आहे, हे असं आमचा स्पष्ट आरोप आहे. आणि आज आम्ही आर्थिक गुन्ह्याला हे पत्र पण देतो आहे की ह्याची चौकशी व्हावी, ह्याच्या त्यांच्यामध्ये आणि आदित्य ठाकरेमध्ये काय देवाणदेवाण झालं आहे का. आणि कारण आम्हाला सूत्रांचा अनुसार कळलं तो आदित्यचा मित्र आहे जुना. पण दिशा सालियन प्रकरणात म्हणजे हे कोणी घडवून आणला असा आरोप आहे? ह्यांनी कलानगरवाल्यांनी मातोश्रीमधूनच हे घडलं आहे 100%. कारण कोविड काळात हा कुणाल कामरा दादरला राहत होता भाड्याने, त्याच्याकडे उत्पन्न नव्हतं, कॉमेडी शो वगैरे कोविड काळात चालत नव्हते, त्याला रेशनपासून सर्व गोष्टीची मदत ही आदित्य ठाकरेंनी केलेली आहे. या सगळ्या संदर्भात तुम्ही तुमचा जो आरोप आहे याचे काही पुरावे तुमच्या माध्यमातून या आर्थिक गुन्हे शाखेला देण्यात येईल येत्या काळात, तुम्ही त्याबाबतची काही माहिती घेत आहात का? ते पोलीस शोधून काढतील पुरावे, त्यासाठी आम्ही चौकशी मागतोय ना याची. पण येत्या काळात कुणाल कामरा संदर्भात तुमची भूमिका काय असेल? कारण इतकं सगळं झालं तरी कुणाल कामरा माफी मागत नाही आणि या उलट कुणाल कामरा याच्या माध्यमातून आणखी राहुल कनाल असतील किंवा तोडफोड करणारे इतर तुमच्यासारखे सगळे पदाधिकारी असतील त्यांच्यावरती एक व्हिडिओ टाकण्यात आला. माफी मागत नाही कुणाल कामरा. नाही, जसाच तसं त्याला उत्तर देऊ. माफी मागणार तो, 100% मागणार. शिवसेना स्टाईलने त्याला उत्तर देऊ आम्ही. ट्रेलर होता तो त्या दिवशी, पिक्चर बाकी आहे. तर आपण बघतोय हा ट्रेलर होता, पिक्चर बाकी आहे आणि कुणाल कामराला नक्की माफी मागायला लावू अशी भूमिका घेतलेली आहे आणि आर्थिक गुन्हे शाखेनं कुणाल कामरा याच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी देखील केली जाते आहे. कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.